नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. आपण सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे आहोत. शहरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या समवेत काल विठ्ठल खर्चने हा जो कार्यकर्ता आहे वंचित बहुजन आघाडीचा पोलीस स्टेशनमध्ये हा पावला मृत्यू झाला त्याचा. त्या संदर्भामध्ये DYSP नीरज राजगुरू आणि प्राध्यापक किसन चव्हाण यांच्यात चर्चा झाली आणि गरम चर्चा झाली. खडाजंगी म्हणा किंवा चर्चा म्हणा किंवा तात्विक वाद म्हणा, ते झालं ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. त्यांच्याशी आम्ही बोलतो. त्यांचं जे काय म्हणणे त्याच्यानुसार नातेवाईक तर कोणी नव्हतंच ना. तुम्ही नातेवाईकाशी काय बोलणार आहे? नातेवाईक काय बोलणार नातेवाईकाशी तुम्ही? नातेवाईक कुठं होते तिथे घटना घडली तेव्हा? काय सांगतोय नाही, नातेवाईक होते कुठं तिथं? ऐकून घ्या. आमचे जे नातेवाईक आहेत आता त्याच्यात ED दाखल आहे, त्याच्यामुळे कॉग्निझन्स झालेला आहे. ED दाखल आहे म्हणजे आमची त्याचा फिर्याद तपास दाखल करून घ्यावी. आमचं तेच म्हणणं आहे. म्हणजे ED दाखल एक फेब्रुवारीपासून या आदिवासी महिलेची फिर्याद दाखल दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत ना. मग आम्हाला पण माहिती आहे ना. मोठ्या आवाजात बोलू नका प्लीज साहेब. कोणी आवाज मोठा बोलत तुम्ही नाही. सुद्धा बोलायचं नाही मोठ्या मी बोलत आवाजात. नाही, तुम्ही बोलू नका. बोलायचं नाही. नाही बोलत नाही. आमचा माणूस गेलेला आम्ही बोलणार. 100% बोला. तुमचा अधिकार आहे. आवाजात पण बोलायचं आम्हाला नाही. जे कारण आहे ते आम्ही सांगणार. आम्ही जे सांगतो त्याच्यासाठी आलेलो मग आहोत. आमचं आम्ही सांगतो आमची फिर्याद घ्या. आमचं म्हणणं आहे त्याच्यात ED दाखल आहे. आमची फिर्याद घ्या. ED दाखल आहे. पण नाही घेता येणार असं सांगा आम्हाला. ED दाखल आहे. घेता येणार नाही असं सांगा. ED दाखल आहे. घेता येणार नाही असं सांगा. तुमचं आम्ही काय फिर्याद देण्यासाठी आलेलो आहोत. तुमचे काय स्टेटमेंट आहेत तुम्ही द्या. EDच्या नुसार त्याची चौकशी होईल. आमची फिर्याद ह्या दोघांचे जबाब घ्या कालच्या जे प्रकरणामध्ये. काय जबाब आहेत ते देऊ शकता. घ्या ना तुम्ही जबाब. मग आम्ही त्याच्यासाठीच आलेलो आहोत. फिर्याद घ्या आमची ते दाखल. सांगणं आहे. फिर्याद दाखल घेऊ. दमबाजी करायची नाही प्लीज. अजिबात करायची नाही. गैरसमजचा विषय नाही. जी काय टुनिंग आहे बोलण्याची आम्हाला कायदा कळतो. ऐकतो ना मी, त्याच्यासाठी चालू नाही. काय म्हणणं आहे आपलं तिथे काय बोलणं झालं हा हो देणार आहे. मला पहिलं वाचू द्या. मी आहे, मी तुम्हाला काय सांगितलं तिथं की मी मला एक सांगा. आता DYSP म्हणून ती उपस्थित आहे. त्यांच्याशी बोला, तुमच्याशी बोला, कुणाबरोबर बोला? मी तुम्हाला काय सांगितलं, मी पुन्हा बरोबर बोलवा. कम्युनिकेटर म्हणून मी तुमचं आहे ना. मी तुम्हाला सांगितलं आम्ही सांगितलं की आमची फिर्याद दाखल करून घ्या. मला वाचू द्या ना पहिलं मग काय. ठीक आहे ना, येत आहे ना. आम्ही फिर्याद द्यायला चाललेलो आहोत. तोपर्यंत थोडं इथले यांचे जे काय कालच्या प्रकरणातले जबाब आहे ते जबाब तुम्ही रेकॉर्ड करा. घेऊन घ्या. नाही म्हणलं आमची दुसरी मागणीच नाही काही. आम्हाला पहिलं वाचू देतो आता तुम्ही आम्हाला एकदमच पुढचं सांगणार असाल की त्यांच्या नातेवाईक, अरे नातेवाईक गावाकडे होते हो. तुम्ही कशाला सांगतात आम्हाला नातेवाईक? आता काय नातेवाईक बोंब मारणार आहे? निवेदन काय येतंय तुमचं ते तर पाहू द्या. ठीक आहे. सर्व आरोपींना राजकीय पाठिंबा आहे, त्याच्यामुळे तोपर्यंत थोडं चाललेलं शांत आहे आमच्यावरती अन्याय. आम्हाला वाचण्यापुरतं तर तुम्ही देऊ ना आम्ही. तुम्हाला माहिती ना घटना घडलेली आहे तोपर्यंत काय? येऊ दे ना. तुम्हाला पण घटना घडलेली काय माहित नाही? आता माहिती आहे मग? परंतु आता तुमच्या म्हणजे तुम्ही बोलून घेतात समोरच्या लोकांना आणि तुम्ही क्रॉस कंप्लेंट करायला लावतात 376 ची. द्या तुम्ही म्हणताय. जे काय होईल ते तपासात निष्पन्न होईल. होईल ना मग, कळतंय ना आम्हाला. होईल तपासात होईल ना मग. सर बोलतेत ना. आता तुम्ही थोडं 2 मिनिटं थांबा ना. आता एक जण सर बोलतेत ना आपण आता. रितसर बोलतोय त्यांच्याबरोबर आलेलो आहोत. आपलं म्हणणं सांगितलेलं आहे. आणि ते जमणार नाही. कोणी दादागिरी करणार असेल, आमच्यावर दबाव टाकणार असेल ते जमणार आहे. कपून घेणार नाही. बिलकुल नाही घेणार. तुमचं म्हणणं फक्त देणार की आम्ही? एकदा वाचू द्या. हो देणार. मी सांगतो ना, मी आहे ना. हे घ्या, खाली बसून घ्या बरं सगळे. खाली बसा, खाली बसा.